नमस्कार. आयज कळंगूट मतदारसंघ भाजपा मंडळाची अनाउन्समेंट करपाक लागून आयज आमी हांगासर एकठांय जाल्ले आसा. ह्या प्रेस कॉन्फरन्साक आमच्या मदीं आमचे आमदार बाब मायकल लोबो आमच्या मदीं आसा. तशेंच कळंगूट मतदारसंघाचे प्रभारी बाब फ्रँकी कारवालो आमच्या मदीं आसा आणि नवनिर्वाचित आमचे मंडळ अध्यक्ष कळंगूट मतदारसंघाचे बाब समीर चौडणकर आमच्या मदीं आसा. आयचे प्रेस कॉन्फरन्स घेवपाचो उद्देश म्हटल्यार 2024-25 जे संघटनेचे आमचे काम सुरू जालें. सुरवातीक मेंबरशीप करप, मागीर एक्टीव मेंबर करप. एक्टीव मेंबर जाल्या उपरांत प्रत्येक बुथाचेर बूथ कमिटी काडप. आमचे 35 बुथांचेर मिनिमम 10 मेंबराच्यो बूथ कमिटी आमी गठीत केल्यो आणि त्याच्या नंतर बूथ कमिटी प्रेसिडेंट्स आणि आमचे पार्टीचे लिडर्सां मदीं डिस्कशन करून हे फावटी आमी पार्टीन जशे निर्णय घेतलो की 35 ते 45 वर्सां मजगतींतलो एक यंग डायनेमीक अशें आमकां मंडळ प्रेसिडेंट नेमपाचें म्हणून, तसो आमचो कळंगूट मतदारसंघाचो आमच्या आमदाराक, प्रभारीक आणि सिनियर कार्यकर्त्यांशी कन्सल्टेशन जावन आमचो बाब समीर चोडणकर हो नवनिर्वाचित आमचो मंडळ प्रेसिडेंट म्हणून नेमणूक जाल्ली आसा. आणि आयच्या प्रेस कॉन्फरन्सात आमच्या एमएलएच्या उपस्थितीन आणि आमचो प्रभारी बाब फ्रँकी कारवालोच्या उपस्थितीन आमचो मंडळ अध्यक्ष आमची कळंगूट मतदारसंघाची मंडळ कमिटी आयज जाहीर करपाक लागून हे सगळे तुमी येयल्ले आसा. हांव मना काळजांच्यान सगळ्या प्रेस मिडियाचे स्वागत करता आणि आमच्या प्रभारी बाब फ्रँकी कारवालो तांकां फुडलें निवेदन करपाक आणि फुडली माहिती प्रेसाक दिवपाक लागून विनंती करता. तुमचे गुरु शिरोडकरान जशें सांगलें की आयज कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे मंडळ डिक्लेरेशन प्रेस कॉन्फरन्साक आमचे मदीं आसात आमचे भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे आमचे एमएलए मायकल लोबो, तशेंच आमचे कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे मंडळ अध्यक्ष समीर चोडणकर, आमचे सिनियर कार्यकर्ते तशेंच नॉर्थ गोवाचे जनरल सेक्रेटरी लाभलेले आमचे गुरु शिरोडकर. जशें हेणें सांगलें की मेंबरशीप दितून हांव वचना, पूण एक सांगूंक सोदता की जे पार्टीन आमकां निरोप दिलो की आमी कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीन जे मंडळ आमी काडचे आनी बाकीची तरेतरेची जी इलेक्शनां जाली ती आमी करून रेडी करून दिवचे. हांव पयले सुवातेर भारतीय जनता पार्टी कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्त्यांचे हांव प्रभारी ह्या मतदारसंघान काम करता. तशेंच आमचे एमएलए मायकल लोबो ही कमिटी काडपाकूच न्हू, जे तरेतरेचेर जे तेन्ना तेजे कडेन हांवें सांगलें आनी तेणे कार्यकर्त्यांनी ताका सांगलें मायकल लोबोक की कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीन पार्टी निरोप दिला की अशें मंडळ आनी बाकीचे योजना लाभोवची. हांव ताका तुमचे मिडिया वरसून कळंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे आमदाराक मायकल लोबोक चड आनी चड देव बरी करूं म्हणटा. कित्याक लागून खुबशे जेन्ना केन्ना गरज आहा पार्टीन निरोप दिलो हांगा ह्या कॉन्स्टिट्युन्सीन कितें काम करपाचें, तरेतरेचे योजना लावपाची, कमिटी काडपाचे खरेंच बरें काम केल्लें आसा. आनी जशें गुरून सांगलें की आयज जे कमिटी जे डिक्लेअर करतले तशे तरेतरेचे आनीक मोर्चा जातले. टपक्यान टपक्यान आमचे कळंगूट आमदाराक घेवन आमी फुडें वयतले. आनी ही कमिटी इतलेंच न्हू की कळंगूट कॉन्स्टिट्युन्सी भारतीय जनता पार्टीची स्ट्रॉंग आसात आनी मायकल लोबो तुमकां खबर आसतलो कितलो सिनियर आमदार आनी कितलें बरें काम करता. म्हाका दिसता तेजे वयरसून म्हाका तुमकां सांगपाची गरज ना. तुमी सगळे मिडिया त्या कॉन्स्टिट्युन्सीन भोंवतात, गोंयांत भोंवतात, सगळी तुमकां तेजी म्हायती खबर आसा. तरी आसतना तशेंच आमचे गोंया राज्याचे सीएम आनी डायनेमीक आमचे दामू, तुमकां खबर आसतलें की सदानंद तानाडे राज्य सभेचे खासदार, जेंच्यांनी बरें काम केलें मंडळ आमी हें म्हणून गोंयचे प्रदेश अध्यक्ष म्हणून. आता ते एक्स प्रदेश अध्यक्ष. आता आमचे नवीन जे दामू जी तांकां पार्टीन गोंयची सुत्रां तेज्या हातीन दिल्ली आसा. पयलींचो आमदार फातोड्याचो
आनी डायनेमीक जे बरें काम सदानंद तानाडेन प्रदेश अध्यक्ष म्हणून काम केले तशेंच तो हेजेन बरें आनी काम करतलो आनी गोंयान जे भारतीय जनता पार्टीक तरेतरे इलेक्शनां जावं तरेतरेचे जे आनी कितें काम करपाचें आहा तें भारतीय जनता पार्टीक खूब स्ट्रॉंग करतलो गोंया राज्यान आनी एकदां जे फुडें तरेतरेची योजना जातली समीर चोडणकर जावं सिनियर कार्यकर्त्यांनी चड करून आमचे डायनेमीक कलंगूट कॉन्स्टिट्युन्सीचे आमदार जे बरें काम करता आनी भारतीय जनता पार्टीक हेजे फुडें आनी बरें काम करतलो इतलें सांगून हांव आतां आमच्या समीर चोडणकर आनी मागीर आमदार आमचे उलयचे पयलीं की आयचे तेजे मनोगत सांगून ती मंडल कमिटी ताणें डिक्लेअर करची. नमस्कार. आयच्या प्रेस कॉन्फरन्स आमच्या मदीं आमचा आमदार मायकल लोबो, आमचो प्रभारी बँशी कारवालो, तसोच आमचो सिनियर लिडर गुरुदास भाई आनी तुमी सगळे प्रेस पाहून मेळ्ळे. हे आमी पार्टीचे आतां आमकां मंडल कमिटीचे 31 मेंबराची आमकां न्यू अध्यक्षान आमकां सांगलेलें आसा काडा म्हणून. पूण जेन्ना आमी 24-25 आमी पयली मेंबरशीप स्टार्ट केल्ली तेन्ना आमी जो 7,000+ मेंबर केले पार्टीचे. नंतर आमी एक्टीव मेंबर केले. नंतर आमचे गोवान नॉर्थ गोवा साऊथ गोवा डिस्ट्रिक्टाचे 2 जाण आमी निवडून आयले. नंतर आमी पार्टीचो प्रेसिडेंट दामू नायक निवडून येयलो. आनी आतां आमकां मंडलाचेर 31 जाणांची टीम काड म्हणून सांगलेली की आतां आमची फायनलच जाल्ली आहा. तितून आमचे 8 प्रेसिडेंट, 3 वायस प्रेसिडेंट आनी 2 जनरल सेक्रेटरी आनी 3 सेक्रेटरी आनी ट्रेजर आनी बाकीचे मेंबर आसा. तेंचे आमी तुका नांव वाचून सांगता. एज अ प्रेसिडेंट म्हणून समीर चोडणकर म्हाजें नांव म्हणून जाल्लें आसा. वायस प्रेसिडेंट रास्किन मास्कारिनास, मागीर विना मालवणकर वायस प्रेसिडेंट, श्री कृष्णा नागवेकर वायस प्रेसिडेंट, सुदेश शिरोडकर जनरल सेक्रेटरी, दुसरो जनरल सेक्रेटरी आमचा चंदनान करमलकर. हे तुमकां आमी डिस्ट्रीब्यूट करता. हे आतां आमी पार्टीचें काम आमी फुडें व्हरपाक आमची 31 जाणांची टीम सज्ज आहा. फुडें आतां आमची इलेक्शनां येवपाची आहा. पयलीं ZP इलेक्शन, मागीर 27 आमचें MLAचें इलेक्शन. हे आमी पार्टीक पूर्ण कॉन्फिडन्स घेवन आमी आतां हे इलेक्शन जें आमकां हेका दिता, आमकां पार्टी दिता ZP इलेक्शनाक, तेका आमी निवडून हाडपाक पूर्ण. आनी एक पार्टीन सांगलेलें आसा 27 आनी 27 ते आमी 27 आनी 27 क्रॉस करतले, हेजी तुमकां खात्री दिता. आनी आमच्या कॉन्स्टिट्युएन्सीन आमचे आमदार आमकां तुमी जाण आसता तो काम करतलो, तोच 27 आनी परतून आनी एकदां चवथे फावट निवडून हाडपाक आमी तेका हें करतले. तशेंच आयज तुमकां खबर आसा आमचे चीफ मिनिस्टराक 6 वर्सां जालीं हे जावन चीफ मिनिस्टर जावन कंप्लीट करून. तेकाय तुमच्या माध्यमांतल्यान हांव तुमकां सगळ्यांक तेका सांगूंक सोदता, तेका अभिनंदन करता. आनी तशेंच आमचे मंडलाचे 31 जाण आहा तेंकां अभिनंदन करता. आनी तुमकां फुडलें कितें आहा तें आमचे सर सांगता. मनोहरभाई पर्रीकर जी 2 दिसा पयलीं डेथ एनिवर्सरी जाली आनी तेजे उपरांत म्हणजे जेन्ना तेजो देहांत जालो तेजे उपरांत तेणें एक 6 म्हयने पयलीं सांगलें की माय सक्सेसर वील बी डॉक्टर प्रमोद सावंत. आनी ते सांगतना आमी आसले फुडल्यान, सिद्धार्थ कुप्पलेकर, हांव, रुपेश कामत, आमचो सतीश दोंड जो आदलो ऑर्गनायझींग सेक्रेटरी, आमी सगळे डॉक्टर दुखले हॉस्पिटलान आसले तेन्ना हे तेणें सांगलें. आनी आयज डॉक्टर प्रमोद सावंताक 6 years कंप्लीट जाता. 6 years जेन्ना मनोहर पर्रीकर आमकां सोडून गेलो आनी सक्सेसर म्हणून तेका तेणें अनाउन्स केलो. आनी तेजे उपरांत डॉक्टर प्रमोद सावंतान 6 वर्सां मुख्यमंत्री म्हणून सारको कंटिन्युअस टर्म सोंपलो, परत तोच मुख्यमंत्री जालो. आयज पासून तो मुख्यमंत्री तेका हांव आयज शुभेच्छा दिता. I want to congratulate him on behalf of entire Kalangut constituency and the people of Goa
for doing a lot of work for the people of Goa, especially the educated unemployed youth. जे तेणे एक स्कीम चालू केली ती तुम्ही गव्हर्नमेंट सर्व्हिस परमनंट न्हू पण एप्रेंटिसशीप म्हणजे तुम्ही वचून ट्रेन जावप. प्रत्येक डिपार्टमेंटांनी हे भुरगे घेतले आणि तांकां ट्रेन केले सो दॅट दे कॅन गो एनीवेअर प्रायवेटली अँड वर्क ऑर दे कॅन गो गेट अ जॉब इन द गव्हर्नमेंट इन द फ्युचर. हे अशे खुबशे तेणे स्किमी फुडें येयल्यो आनी आयज ताका 6 years कंप्लीट जाल्ले आहा. ताका कॉंग्रॅच्युलेट करता. ताजे उपरांत आमचे हे न्यू बीजेपी ब्लॉक जो आयज डिक्लेअर केला बाब समीर छोडणकर जो आमचो अध्यक्ष आहा, त्याच्या वांगडा आमचो फ्रँकी कारवालो, आमचो गुरुदास शिरोडकर हे दोगूय जाण स्टेट जनरल सेक्रेटरी आणि आमचो प्रभारी हे आमच्या वांगडा हाजीर आहा आयज. आणि तेणी 31 member टीम डिक्लेअर केल्ली आहा हू वील वर्क फॉर दीस कॉन्स्टिट्युएन्सी फॉर द पीपल टू सी दॅट एनी वर्क इज देयर इन दॅट पर्टिक्युलर बूथ. म्हणजे बुथार काम आसूं लोकांची ती कामां करून दिवपाचें काम ह्या 31 member कमिटीचे ही ब्लॉक कमिटी स्ट्रेंथन करपा खातीर आमी न्यू पीपल भितर घातलेले आहा. चडशे जाण नये आहा आनी आदले आहा पळय ते आमी भितर कमिटीन इन्क्लूड करतले. म्हणजे वेगवेगळ्यो कमिटी आतां जातल्यो तितून सगळ्यांक आमी इन्क्लूड करतले. इट इज फायनली द वर्क ऑफ कार्यकर्ता. हांव जर तर जिखता जाल्यार सपोर्ट हो जो आहा आनी कार्य जे आहा हे कार्यकर्त्याचे आहा. हो आमचो जो पार्टीचो वर्कर आहा तो काम करता आनी आमकां मत हाडटा. आनी म्हाका दिसता की गेले 3 टर्माक हांव जिखला इज बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द कार्यकर्ता, बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द पीपल. अँड आमी कामूय करूंक पावले लोकांची. इवन आतां तुमी पळयला आसतली गेली 2-2.5 वर्सां जाली आयज आमी आमदार म्हणून आहा. वी डोंट हॅव एनी चेअरमॅनशीप, वी डोंट हॅव एनी मिनिस्ट्री, बट आय हॅव वर्कड. लेट एनीबडी शो दॅट दीस इज पेंडिंग, दीस इज पेंडिंग. आता बारीक बारीक कामां आसतली ती आमी चालूच दवरलेली आहा. बट आमी आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन 500 कोटीची कामां केल्या. कोणाक जाय खंय मोडला पळय ते पयशे जाल्यार आमी दाखोवंक शकता. 350 कोटी आमचो सब स्टेशन जे कलंगुटा खातीर कॉन्स्टिट्युएन्सी खातीर आनी शोले कॉन्स्टिट्युएन्सी जे चालू आहा त्याची वर्क ऑर्डर दिवन कंप्लिशन स्टेजीचेर पावला. आता अंडरग्राउंड केबल जे चालू आहा ते आनीक 60 कोटीचे. त्याचे भायर रोड हॉट मिक्सिंग जे आहा ते अबाउट 70 crores, 69 crores. सो हे सगळी कामां आमी चालीक लायिल्ली आहा. वेदर इट इज रुंदीकरण म्हापसासून कलंगूट हे आमी पेंडिंग दवरूंक ना. आमी आमदार आसतना आमी करून दाखयल्ले आहा. कामां चालू आहा थिंगा मदेकाक खंय खंय फुटपाथ आतां इनकम्प्लीट उरल्या ती जातली. तेजे भायर जितकी कामां ह्या आमचे कॉन्स्टिट्युएन्सीन कलंगूट म्हणून इंटरनल रोड्स आसूं, आमचे 25 crores प्रायमरी हेल्थ सेंटर आसूं तेजे काम सुरवात केले. ते फाउंडेशन घालून ते प्लिंथा वयर आतां बाय विदीन 15 days पावपाचे आहा. सो ते CHC करपाक आमी वावुरता. तेजे भायर आनीक जी कामां आमकां सांगली आमचे कार्यकर्त्यांनी लोकांनी लोकल लोक ती तितली कामां आमी फुडें व्हरपाक आमी पावल मारलेलें. So we have worked for the people for the last 2.5 years. Government has spent more than 650 crores in our constituency. 650 हे टोटल घेत जाले हे सगळे. राईट फ्रॉम सबस्टेशन अप टू वॉटर ट्रीटमेंट प्लांटाचे जे काम चालू आहा ते आता न्यू टेंडर आता ताका 35 crores दिवपाचो आहा. वॉटर ट्रीटमेंट प्लांट घालपाक तो बांदकाम WRDन कंप्लीट केले 17 crores. सकला सांप जो चालू आहा आता चर्चीचे फुडल्यान सांप जो चालू आहा आनी पंपिंग स्टेशन म्हणटा ताका ते आनी 5 कोटीचे काम कंप्लीट जाल्ले आहा. ऑलमोस्ट फायनल स्टेजीचेर आहा. सो ही सगळी कामां आमी पर्सनली फायल मूव करून केल्ली आहा. सो आमदार आसूं और मंत्री आसूं और चेअरमॅन आसूं जो तर कोण काम करपाक जाय जाल्यार तेणे फायली आपली मूव करून काम कशी जावपाक शकता ती आमी दाखयल्ली आहा. अहें की हायडींग काय ना हितून सगळे ओपन आहा. इफ यू वर्क फॉर द पीपल यू कॅन डू द जॉब इवन बीइंग एन MLA. दॅट इज वॉट वी हॅव tried to show the people of Kalangut constituency and the people of Goa.
Thank you. I wish all the best to all my newly elected team. 31 जाण जी मेन टीम आहा आमची, हितून सगळ्यांक आमी इन्क्लुसिव दवरलेले आहात. ऑल मायनॉरिटी, देन all the other people, everybody is included in this team of 31. हे मंडळ काम करतले लोकां खातीर, आमच्या कॉन्स्टिट्युएन्सी खातीर जी जी तेंची कामां आसतली लोकांची ती आमचे कडेन हाडटले ते, नाजाल्यार तेंचे लेवलार जे कितें जावंक जाय ते तेंच्या लेवलाचेर करून दितले. सर, आम्ही सांगले की 650 कोटी तुम्ही कलंगूट मतदार खातीर मोडले. बाकीचे बार्देशानूच धरुया, बार्देशान बाकीचे मतदार संघ आसा थंय अशी कामां कित्याक जाली, कित्याक तांकां गव्हर्नमेंट पयशे दिनाय, नेमके कित्याक? शोले कॉन्स्टिट्युएन्सीन कामां पळया कितकी चालू आहा ती. वॉटर ट्रिटमेंट प्लांट, सबस्टेशनां 2 जाली, एक कंप्लीट जाले, दुसरे काम तुमी गेले आसतले फाउंडेशन. आमदार काम करीत, पर्सनली खाकेक मारून फायली व्हरत जाल्यार जाता. काम करपाक जाय, पयली तुजी इच्छा आसपाक जाय काम करपाची. इच्छा म्हणजे कितें, तुवें जाणा जावपाक जाय कितें काम करूंक जाय पयलें, लोकांक कितें जाय पयलें. आमी वॉटर म्हणटा, आमी इलेक्ट्रिसिटी म्हणटा, आमी हे बेजीक सेवेरेज म्हणटा, हे बेजीक वस्तू हे दिवपाकूच जाय आमी लोकांक. त्या खातीर आमी वावरूच आहा. अजुनी पासून कलंगुटान उदक येवंक ना. हेजे वॉटर ट्रिटमेंट प्लांटाचें काम चालू आहा. शिवोले जे धाकटो प्लांट आमचो 15 MLD, तेंचो 6 MLD, तेंचो काम कंप्लीट जाल्लें आहा. आता एनी टाइम तेंचे फायनल ते 2-3 टेस्ट करून ते वॉटर रिलीज करतले. मागीर आनीक अपग्रेडेशन ऑफ द सेम प्लांट घेवपाचे आहा थिंगाच, आनीक 10 MLD जावपाक जाय. जागो आहा, कोमनीदादीन जागो दिलो, इतली वर्सां दिनासले. कोमनीदाद आसा गांव, तेंकां देव बरें करूं म्हणटा. आमकां कलंगूट कोमनीदाद, तेंकांय देव बरें करूं म्हणटा. सो दे हॅव गिवन अस द स्पेस टू बिल्ड ऑल दिस इन्फ्रास्ट्रक्चर. आता मेन रोडाचेर कलंगूट कोमनीदाद आसूं, प्रायव्हेट शेतां आसूं, आरपोरा नागवा कोमनीदाद आसूं, पार्रा कोमनीदाद आसूं, हेंच्यांनी सगळ्यांनी आमकां जागे दिल्ले आहा रस्त्याची रुंदीकरण करपाक. वेल्ला कोमनीदाद आसूं, वेल्ला काणका, आमी म्हापसा पासून हो रोड पावयलो. आनी जो इल्लोसो भाग उरलेलो तो आमचे भुरग्यान फायल, म्हणजे आमचे पीएन फायल मूव करून तो अप टू गांधी चौका कडेन पासून काम तेजे सुरवात आहा. नाल आमदारानूच फोडूंक जाय ते म्हापशाचेर, तेणेच फोडलेलो आहा. पूण फायल आमी मूव केल्या, ती काडटले, ते ऑलरेडी जाल्या ती. सो पूण ते खूब पयलीं जावंक जाय आसलें, पूण मातशें डिले जालें तें काम. पूण आतां कोणाकूय म्हापशासून ताज पासून फुटपाथे वयरसून वचोंक मेवतलें, जे हांवें 10 वर्सां पयलीं उलयल्लो. 10 वर्सां पयलीं म्हाजे तुमचे कडेन आसतलें रिकॉर्डिंग. 10 वर्सां पयलीं हांवें सांगलेलें, जेन्ना पयलीं फुटपाथ घालताले पळय तेन्ना, की आमची फुटपाथ म्हापशासून सुरवात जातली, ती ताज पासून वयतली, ती बागा पासून वयतली. ते आयज स्वप्न कंप्लीट जाता. सेम आमी म्हापसासून अंजुना वागातोर पासून फुटपाथ घालपाचें आहा. ते रस्त्याचें रुंदीकरण जावपाचें आहा. थंयसून DMC कॉलेज अप टू दीस अंजुना बीच, हे रस्तो व्हडलो जावपाकूच जाय. सगळे लोकांनी गाडयो घेतलेल्यो आहा. प्रत्येक जाणांनी जे आपले कंपाउंड ते रोडा काडून तेकयला, तांकां आमी बरे भशेन एक्सप्लेन करतले की बाबा यू हॅव टू गो बिहायंड. तुमी अप्रूव केल्ले आहा घर तुमचे, बिल्डींग तुमची, शॉपां तुमची, यू कॅनॉट बी ऑन द रोड. एज पर युअर अप्रुवल यू हॅव टू लीव दीस स्पेस. सो वी विल टॉक टू द पीपल अँड डू द डेव्हलपमेंट. हे आमी डेव्हलपमेंट करून दाखयल्ले आहा. 650 कोटी आमी मोडल्या, शिवोलेनूय मोडल्या. आनी म्हाका दिसता सगळ्या आमदारांनी अशें काम करपाक जाय, कित्याक तेंची कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक जे आहा, हांव म्हणना दुसऱ्या आमदारांनी करूंक ना, केला. आमचे केदार नाईक सालिगांवचो आमदार तेणेय केला काम. सो काम लोकांक जाय पळय ती कामां करप. थोडे जाण बेश्टीत हॉलां बांदता व्हडली, हॉलां बांदून कितें करपाचें काय ना. लोकांक कितें जाय, PHC जाय, प्रायमरी हेल्थ सेंटर, डॉक्टर एट युअर सर्वीस, हेल्थ एट युअर सर्वीस, तांकां बरी फॅसिलिटी जाय, ई लायब्ररी जाय. वॉट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द यूथ, प्लेग्राउंड जाय. तुम्ही कितले प्लेग्राउंड आमी बांदले ते पळया. आरपोरा नागवा पंचायत, सरपंच आनी मेंबर्स प्रत्येक वाड्यान एक प्लेग्राउंड आहा. वचून पळया तुमी. तशें आमी रेप्लिका पर्रान चालू आहा करप. प्रत्येक वाड्यान एक प्लेग्राउंड आसतलो. बॅडमिंटन खेळपाक, व्हॉलीबॉल खेळपाक, बाकीचे सगळे खेळपाक.
तुम्ही वचून कांदोली पळया. कांदोली आता 2 तारखेर आमचे इनॉग्रेशन आहा. पंचायत घर आहा, फुटसाल ग्राउंड आहा, अनेक बॅडमिंटन कोर्ट आहा, व्हॉलीबॉल कोर्ट आहा, अनेक फुटबॉल ग्राउंड बांधता ते. म्हणजे एक फुटबॉल ग्राउंड आहा अनेक बांधता. तितले भुरगे वाडले तांकां खेळपाक फॅसिलिटी दिवपाची गरज आहा. सो आमी स्पोर्ट्सानूय इन्फ्रास्ट्रक्चर वाडयता, आमी शिक्षणानूय भुरग्यांक हेल्प करता. तेजे भायर जे कितें आमकां रुंदीकरण करपाक जाय रोडाचेर तेंय करता. आनी हे म्हाका दिसता प्रत्येक आमदारान करपाची गरज आहा. आणि तेन्नाच जे 5 वर्साचे लोक आमकां एक हे दिता, एक दे गिव अस अ रिवॉर्ड. म्हणजे 5 वर्साचो रिवॉर्ड जो दिता आमकां की मत घालून आमकां जे जिखोवन हाडटा. सो तेचे आमी तांकां कितें तरी परतून रिटर्न दिता की ही सगळी कामां तेंची करून. सर सरकार तुमचेच आसा, भारतीय जनता एक्सेप्ट वन बाकीचे सगळे आमदार बीजेपीचे आसा, तरी जाल्यार ते फाटीं कित्याक उरले? सगळे जाण करता दिसता काम. वचून म्हाकाय पळोवपाक जाय, हांवूय वचून चॅक करतलो, सीएमाकूय सांगतलो हांव तुमी पळोवचे म्हणून. कित्याक फायनली परतून मत मागूंक वयताना आमी जेन्ना परत वोट मागूंक वयतले, पार्टी म्हणून वयतले, आमचो न्यू प्रदेश अध्यक्ष दामू नाईक मत मागूंक वयतलो, सीएम मत मागूंक वयतलो, आमकांय घोडेक धाडटलो तो मत मागूंक. तेन्ना लोकांनी आमकां परत विचारूंक पारना बाबा हें काम जावंकूच ना मरे. आमचो आजुनी कचरो ढीग पडटा म्हणून थिंगासर, आजुनी कचरोच थिंगासरलो हालो ना. कसो तो इतलो आमचो प्रायम मिनिस्टर म्हणटा स्वच्छ भारत, क्लीन गोवा, नितळ गोंय आमचो चीफ मिनिस्टर म्हणटा. म्हणटरी आसतना तो कचरो हालो ना. पररान तुमी दाखया आमकां कचरो खंय आहा मेन रोडार. वेल्ला कणका दाखया, आरपोरा नागवा दाखया, कलंगूट दाखय, कांदोली दाखय. आमी क्लीन दवरता. तशें आमी आतां शिवोले कॉन्स्टिट्युएन्सीकूय मेन रोडाचेर आमी ट्रक व्हरपाचे आहा. म्हणजे वी आर आस्किंग CSR फंडींग फॉर 2 न्यू ट्रक्स, वन फॉर शिवोली मारना ओशेल आनी हे मेन रोड सगळे. आमी मेन रोड कित्याक पंचायत भितरल्यान क्लीन करता लोकांची घरांची गार्बेज, पूण आमी पळयता थिंगासर लोक हाडून गार्बेज उडयता. म्हणजे कलेक्शन सारकें जायना. हे सगळे वस्तू इम्पॉर्टंट आसा आनी आमदाराचें काम हें पळोवपाक. आनी आमदार शूड हेल्प द विलेज पंचायत टू सी दॅट ऑल दीस इन्फ्रास्ट्रक्चर इज बींग डन अँड कम्प्लिटेड. सर जशें तुमी म्हटलें की तुमच्या मतदारसंघात तुम्ही जायती कामां केल्ली आसा, चालू आसा कामां. एक तेंच्यांनी सरान एक म्हटलें की तुम्ही म्हणजे बाकीच्या कॉन्स्टिट्युएन्सीन वचून लक्ष मारपाची गरज आसा, तुम्ही वचून चॅक करतले. एक फाटल्या दिसान तुम्ही एक स्टार्टअप दिल्लो, एक पुशअप दिल्लो मांद्रे मतदारसंघान, त्या वाटेन आतां कशें तरेन पळयतले तुमी? पळयतले ना आमी. मांद्रेचो लोक आमचे दे आर व्हेरी क्लोज टू माय हार्ट. कावजा कडेन लागीं आदीसून आतां न्हू खूब वर्साचे हे आहा ते नाते आहा. हांव थिंगा आतां 12-15 वर्सां ZP आसतनासून हांव थिंगा वचप. आनी थिंगासून खुबशे लोक म्हाका म्हाजे कडेन आजुनूय बसून येता कामाक. अशें न्हू की आमी तो मतदारसंघ असोच सोडूंक ना. आमची पार्टी तो कॅन्डिडेट थिंगा जिखतलो ही हांव इतली खात्री दिता तुका. ही गॅरंटी आसा. तुमचो कॅन्डिडेट घालतले तुमी थंय? मुख्यमंत्र्यान कालूच सांगला ना आमचे पार्टीचो कॅन्डिडेट थिंगा जिखतलो. मांद्र्या कॉन्स्टिट्युएन्सीचे उलयता. आमचे पार्टीचो कॅन्डिडेट जिखतलो. पार्टीक डिसायड करूं नये. आमी इनपूट दितले पार्टीक की अमको मनीस थिंगा बरो आहा, जिखोंक शकता. कित्याक मांद्रेचे लोक जे आहा हे 8,000 मतांनी जिखोवन हाडटा लोकांक आनी 8,000 मतांनी उडयता लोकांक. म्हणजे तूं केदो व्हडलो लिडर जाव ते तुका पळयना. खालतो मनीस आसपाक जाय, सर्वसामान्य मनीस आसपाक जाय. तांकां तेंचे दुख्ख आयकपी आनी तेंचे दुख्ख गाराणे आयकोन तेंची कामां करून दिवपी, तेंचे घरा कडेन वचून बसपी असलो मनीस जावं. म्हणजे आमी पळयल्ले आहा थिंगा आदीं आमचो सर लक्ष्मीकांत पार्सेकर आदलो पार्टीचो प्रेसिडेंट आनी आदलो मुख्यमंत्री थिंगासर इतली कामां करून तो शेणलो. तेजे उपरांत आमचो इतलो सोपटे बाब इतली कामां करूनय शेणलो. म्हणजे लोक कितें आहा थिंगा, लोक सदांच पळयता की हो आमदार आमचे आयकता वा आयकना, आमदार आमचे काम करतलो वा करचो ना. तसो तो 8,000 मतांनी जिखोवन हाडटा त्या कॉन्स्टिट्युएन्सीन लोकांक. सेम हा पेडणे थिंगासरी तशेंच आहा, सेम सिच्युएशन. सो आमची पार्टीचो कॅन्डिडेट थिंगा जिखपाचे, जे कितें करपाक जाय तितले कामां आमी करतले. इवन आय वील सपोर्ट अँड हेल्प
to see that our candidate wins. तुमच्या कामाची स्टाईल त्या लोकांक आवडल्या ती ना ना तेंका कितें जाय लोकांक जप्प करून कितें सांगलें जाल्यार तेंचे काम जावपाक जाय वा तुवें एटलिस्ट आयकोन घेवपाक जाय आनी तेंका सांगूंक जाय आमी फूल प्रयत्न करतले ते काम करतले जायना बसून जाल्यार तुवें काम करपाचो प्रयत्न करपाकूच जाय सध्या सरकार खालतो जावपाक जाय यू हॅव टू बी बाविंग डावन टू द पीपल बिकॉज यू कॅनॉट बी छाती फुडें काडूंक लागूंक जायना ते कोण छाती फुडें काडी तेका समता जाला सरकाराक सपोर्ट करपी एमजीचो त्या खातीर ते वाठारांतले जे आमचे स्थानिक लोक आहात हे एकदम बरे मनीस खालते मनीस आणि ते डायरेक्ट स्ट्रेट फॉरवर्ड मनीस अशें हांवें दुसरे कॉन्स्टिट्युएन्सीनी पळोवंक ना स्ट्रेट फॉरवर्ड आणि तेंका मायकल लोबोचो पाठिंबो सदांच आसतलो कसलेंय काम आसूं आमी तेंच्या वांगडा आहा पूण सध्या मांद्र्यान सरकाराक सपोर्ट करपी एमजीचो आमदार आसा ती पार्टी डिसायड करतली न्हू एमजीक दिवपाक जाय काय काल मुख्यमंत्र्यान म्हाका दिसता डायरेक्ट सांगला की आमचोच कॅन्डिडेट आसतलो म्हणून अशें कितें सांगलां ते तेंचेर आहा ते आमी तेजेर कमेंट करूंक जायना पार्टी प्रेसिडेंट आनी पार्टी वील डिसायड अलॉंग विथ सीएम म्हापसा काय दिसना आमकां वर्क क्राउडेड प्रॉब्लम आसा तूं बीन ताका एडवायस केन्ना करिना ना म्हापशेचें कितें जालां बार्देसचो आख्खो लोक म्हापशान वयता कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी आसूं सालिगांव आसूं शिवोले आसूं आमची सगळीं भुरगीं म्हापशान शिकपाक वयता म्हापशान सगळीं स्कुलां आहा कॉलेजी आहा हायर सेकंडरी आहा कॉलेज सेक्शन आहा म्हापशान डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल आहा म्हापशान सगळीं गव्हर्मेंट ऑफिसीस आहा म्हापशान बाजार आहा आनी वी ऑल शूड सपोर्ट म्हापसा सगळ्या आमदारांनी म्हापसाक सपोर्ट करपाची गरज आहा आता तेंका जो तर मायकल लोबोची गरज आहा तेणी आपोवनी हांव वयता थिंगा हांवूय तेका दिता आयडियाज कशें करप पळय ते थिंगा मेन प्रॉब्लेम कितें जाता की इतलो बाजार जो आहा हो म्हापशेचोच बाजार न्हू हो बाजार नॉर्थ गोवाच्या लोकांचो बाजार नॉर्थ गोवाचे लोक येता थिंगा आनी बाजार व्हरता आनी जो कचरो उरता तो थिंगाच उडयता तो कोणें काडूंक जाय म्युन्सिपालिटीन तेंचे कडेन मॅन पावर हांव कितलो आहा तो आय ऑल्सो डोंट नो वॉट इट इज बट खंय तरी ते फाटी उरलेले आहा तो कचरो काडपाक वयता थिंगा तुका ढीक मेवता कचऱ्याची लोक कितें बिल्डींग रिपेर करता हाडटा आनी सकला उडयता कोण तेंकां विचारिना तो थिंगाच आसता 2-3-4 वर्सां थिंगाच आसता ते टायल्स आसूं ते सिमीट आसूं ते आदले फातर आसूं थिंगाच आसता सो द ओवरऑल सिट्युएशन ऑफ म्हापसा इज बॅड बट वी ऑल नीड टू हेल्प द म्हापसा MLA टू ओवरकम दिस सिट्युएशन बिकॉज वी आर ऑल रिस्पॉन्सिबल फॉर म्हापसा हांवें तुमकां सांगलां पळय तशें आख्खे नॉर्थ गोवाचो लोक म्हापशान बाजाराक वयता म्हापशान कलेक्टरान वयता मामलेदारान वयता इलेक्शन डिपार्टमेंट सगळीं डिपार्टमेंटाची हेड ऑफिस म्हापशान आहा सो म्हापसा बीइंग द हब वी आर ऑल रिस्पॉन्सिबल केन्ना केन्ना आमी जो तर आमचो घरान सुबेज कचरो जालो ते लोक बॅगान घालता आनी म्हापशा व्हरून उडयता अशें आमी पळयल्लें आहा हांवें म्हाज्या दोळ्यांनी पळयल्लें आहा की कोण कारांसून गार्बेज काडटा आनी म्हापशान उडयता अशें जाल्लें आहा सिट्युएशन की गार्बेज आयज तर आमी दिवंक ना कोणें तर तूं एक खंयचे कॉन्स्टिट्युएन्सीच्या मनशान गार्बेज दिवंक ना आनी तो बाजाराक वयता तो गार्बेज काडटा आनी आपल्या बॅगान हेतून डिकीन घालता म्हापशा वयता तो पळयता थिंगा सगळीं व्हडली बॉक्सां आहा पळय ती गार्बेजची थिंगा हाडटा डिकी ओपन करता काडटा आनी असो उडयता शेवटून हेजे व्हडले बॅग गार्बेजचे सो दीस इज वॉट इज हॅपनिंग सो वी कॅनॉट ब्लेम द होल थिंग ऑन म्हापसा MLA वी आर ऑल रिस्पॉन्सिबल बट वी आर रेडी टू हेल्प देर इज अ सोल्युशन फॉर दीस आमी आमच्या एक्सपिरियन्सा प्रमाणे आमी रेडी आहा ताका हेल्प करपाक तेणे आमकां सांगचें पण आयज पासून आमचो जशवंत सांगूंक ना म्हाका म्हाजो हेल्प जाय आसलो बट एनी टायम इफ ही वॉन्ट्स एनी एडवायस ऑर हेल्प आय एम ऑलवेज देर for him So, to see that Mapsa becomes clean. Mapsa becomes clean. Mapsa remains clean. Our constituency people in a big way are going to Mapsa. Kalangut constituency asu, Shiole asu, Saligaon asu, सगळे म्हापशा वयता स्कुलाक वयता हायर सेकंडरी वयता कॉलेजीक वयता बाजाराक वयता गव्हर्मेंट ऑफिसांनी वयता सो आमी रिस्पॉन्सिबिलिटी म्हापशेची घेवपाची म्हापशा आमदारान बी असा फाटल्या दिसांनी म्हटलेले की जर म्हापशाच्या आमदाराचे म्हापशाकडे लक्ष ना अशें म्हणपाचें ना तशें हांव उलयना तो आमचो फ्रेंड So, म्हापशेच्या आमदारान हांवें तुका सांगलें आय एम रेडी टू हेल्प हिम खऱ्यांनीच म्हापशाची परिस्थिती बिकट आहा
खूप भुरगो आसा सर म्हापशेच्या ना आमदारान बिकट म्हणून सांगलें तुका कित्याक हांवें सांगलें तुका रिस्पॉन्सिबिलिटी 7 कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक म्हापशान वयता. निलकणान म्हणूंक शकना की म्हाजे लोक म्हापशा वचना म्हणून. निलकणाचे लोक म्हापशा वयता. जो तर थिंगासर गार्बेज कलेक्शन सारखे जायना थिवीन ते लोक काडटा गार्बेज आपल्या कारान घालता हाडटा आनी म्हापशा खाली करता. जो तर आनी खंयच्या कॉन्स्टिट्युएन्सीची गार्बेज कलेक्शन जायना जर तूं हालदो ना ते बॅगान घालता कित्याक ते लोक एवरीडे म्हापशा वयता. भुरग्याक कलेक्ट करूंक वयता, पावोवपाक वयता, ड्रॉप करूंक येता. म्हणजे दे आर डुईंग बोथ वर्क, ड्रॉप कलेक्ट फॉर देअर किड्स. सो त्या ड्रॉपाचेर हे ड्रॉप करता ते म्हापशा गार्बेज वचून. तुम्ही पळया वचून तारी कडेन वचून पळय तुमकां कळटलें हांव कितें उलयता ते. तुम्ही सकाळी वचून उबे रावात ते कॅमेरा घेऊन स्लो येता कोणाक ठाक करून उडयतात चल्ले भुरग्याक पावयता परतून येता. सो हे सगळे प्रॉब्लेम आहा बट वी ऑल शूड टेक रिस्पॉन्सिबिलिटी. केन्ना सॉल्व जातले हे प्रॉब्लेम हे सॉल्व करूंक शकता. देर इज अ वे आउट फॉर दिस. सर म्हापशेच्या There आमदारान is a way out. We can solve this problem. I am ready to assist him. Sir, म्हापशेच्या Let the time come. If I get the opportunity, किती वर्सां झाली सर if I get the opportunity to assist Mapsa MLA, I will definitely assist him, and I will show him the way how to tackle this situation. सर म्हापशेच्या आमदारान फाटल्या I cannot go and interfere. See, as a MLA of Kalangut constituency, I don't want to interfere. But we have a say, we have a heart for Mapsa because we are going every day to Mapsa. आमचो खंयचो लोक वचना तो म्हापशान सांगूनी म्हाका आपूण वचना म्हणून म्हापशा. लोकांक बेजार येता म्हापशा वचपाक कित्याक पार्किंग ना. सो थिंगासर प्लॅन करपाची गरज आहा खुबश्यो वस्तू. सो आय एम रेडी टू हेल्प हिम. सर हेका लागून जो तर आमी 650 कोटी आमदार आसना हांव उलयता पळय आयक म्हणजे हांव कितें उलयता ते बारीक आयक. 2022 आमदार जाला हांव. आतां 2025 650 कोटी जो तर हांव मोडूंक शकता कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सीन आमदार असून जाल्यार खंयचेय कॉन्स्टिट्युएन्सीचो आमदार मोडूंक शकता. ही हॅज टू प्लॅन. आमी हे प्लॅन केला सगळ्यो वस्तू आनी मोडल्या पयशे. सो म्हापशान आमदार प्लॅन करीत ते पार्किंग जाग्यार घालूंक शकता कित्याक ते तेजे पार्किंग न्हू, ते तेजे लोकांचे पार्किंग न्हू, ते आमचे. कलंगूटचे लोक येता, सालिगांवचे लोक येता, गिरीचे लोक येता, आल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीचे, शिवोलेचे कॉन्स्टिट्युएन्सीचे लोक येता आनी आमी म्हणूंक शकना की वेर इज आवर पार्किंग. तेणी करचें पडटलें म्हणजे आमदारान दाखोवचें पडटलें हिंगा करुया म्हणून पार्किंग. सो आतां 2 बस स्टँड आहा आमचे कडेन. एक बस स्टँड कॅन बी एक मेकडो करूंक शकता आमी पार्किंगाकूच. लोकांक कितें जाता भाजी हाडपाक ते मोटरसायकल घेवन डायरेक्ट वयता. अशें आतां तूं स्लोप करशी फिश मार्केटान असो स्लोप करशी बायक घेवन फिश मार्केटान भितर वचपी आहा लोक. कित्याक लोकांक चलोंक नाका अशें जाल्लें आहा. आनी त्या खातीर शिस्त घालपाची गरज आहा. आनी शिस्त घालतले तूं जाल्यार यू वील हॅव टू डू डेजिग्नेटेड पार्किंग वेदर इट इज रोड सायड और वेदर इट इज इनसायड. सो वी कॅनॉट ब्लेम ऑल द टायम म्हापसा MLA. म्हापसा MLA हॅज टू वर्क. इफ ही वॉन्ट्स एनी हेल्प आय एम रेडी टू हेल्प हिम. बट जाग्यार घालूंक जाय म्हापसा. हे हांव मान्य करता की एज अ MLA ऑफ कलंगूट कॉन्स्टिट्युएन्सी ते जाग्यार घालपाची गरज आहा. पार्किंग जाग्यार घालपाची गरज आहा. गार्बेजचो प्रश्न जाग्यार घालपाची गरज आहा. बार्देस भवन जाग्यार घालपाची गरज आहा. 2 बस स्टँड आहा ती एक करपाची गरज आहा. उरलेलो जागो पार्किंगाक यूज करपाची गरज आहा. तेका बरे फुटपाथ करपाची गरज आहा. गटर्स सारखे करपाची गरज आहा. All this work requires patience, time and planning and lot of energy every day to work how we are working in the hot sun. Half day you have to work. You can put this place in 2 years. 2 वर्षा भितर हे जाग्यार पडोंक शकता. पण my help is there for म्हापसा MLA for this. सर एका लागून स्ट्रेट फॉरवर्ड डायरेक्ट क्वेश्चन अशें म्हणपाचें आसा तुमकां की आपल्याक मंत्रीपद दिया म्हापसा सुदारण दिता. तशें काय ना. हांवें तुका आतां एक्झाम्पल दिलो. 2 वर्सांक हांव आमदार रावन आमी ही सगळी प्लॅन करून कामां केल्ली आहा. सो आमी करूंक शकता जाल्यार दुसरो कित्याक करूंक शकना. सो यू हॅव टू वर्क. आय एम नॉट सेईंग ही इज नॉट वर्किंग. ही इज वर्किंग बट ही रिक्वायर्स प्रॉपर प्लॅनिंग. ही रिक्वायर्स प्रॉपर गायडिंग पीपल विथ हिम. तेणे आपली टीम तयार करची पडटली. ही आपली टीम आनी हे आमी सगळे आपल्या मेंबरांक घेवन आपूण हें काम फुडें व्हरतलो. म्हणजे कावन्सील तेजेच आहा आनी मनीस बरो तो असो न्हू की वायट मनीस. म्हापशा फुडें विचार आहा आमचे विचार फॉर डेव्हलपमेंट ऑफ म्हापसा विचार आहा. सर कॅबिनेट रिशफला बद्दल कितें सांगपाक शकता? इज इट लायकली टू हॅपन आफ्टर बजेट सेशन? No, I don't know anything about it. These are all speculations on the newspapers and print and electronic media.
has brought out this topic. So it is a hot topic, so we cannot discuss it. I cannot even comment on it because we don't know anything. CM has not told me anything. So according to you, do you think there is need? आणि तुका सांगले न्हू, आमदार काम करूंक शकता. MLA cannot. आमदार काम करूंक शकता म्हणजे 40 आमदारांनी काम करूंक जाय म्हणटा. इन शॉर्ट, फुडल्या फावटी जेन्ना इलेक्शनाक आमी वयतले लोक विसारतले न्हू, थोडे जाण लोक विसारचे वचून ना, एका धारया म्हणटले डायरेक्ट घरा फास्ट. आणि डिसिजन हे ना, सांगपूय ना हेका की हेणे कामूच करूंक ना म्हणून. तशें तूं पर्सेंटेज पयशी 60% लोक एवरी इलेक्शनाक घरा वयतात. रिजन कितें आहा? वन रिजन इज दीस ओनली, यू आर नॉट वर्किंग. People who are not working will definitely go home. Party will take cognizance of this, what I am talking. की काम करपी मनशाकूच ते टिकेट दितले आनी जो मनीस काम करिना ताका रिप्लेस करतले न्यू फेस. सो दॅट न्यू फेस विल हॅव टू वर्क. सर मंत्रिमंडळातले कॅबिनेट आहा पळय ते परफॉर्मन्स कसो आहा त्यांचा सगळ्यांचो मंत्री? आय हॅव नो कमेंट्स. तुम्ही सगळे जाण जाणा, सगळे पत्रकार जाणा खंयचो मंत्री काम करता आनी खंयचो मंत्री काम करिना. स्पिकरानूय कितें तरी स्टेटमेंट केल्लो आहा आनी चीफ मिनिस्टर इज द बेस्ट पर्सन टू जज दिस, बिकॉज चीफ मिनिस्टर सिट्स एवरी डे इन द ऑफिस. either he is in Mantralaya or he is in his official residence working. And I have seen after a long time a chief minister working for 14 hours to 15 hours. When I go to his house sometimes, तो 8 काम चालू करता, 8 o'clock in the morning. So 7 to 8 is his time inside with his family or whatever he does. So 8 o'clock he starts and he goes back at 10 o'clock, 10:30, sometimes 11 o'clock back at home. You count the hours. So there is a good chief minister is working. So if we all work in our constituency, the change will definitely come. सध्या सीएम आणि प्रेसिडेंट दिल्लीक आसा, मागीर त्यांनी पार्टी प्रेसिडेंट त्यांनी PM बी मेळ्ळे जाता. मंत्रिमंडळाचे 15 दिसांनी चेंजीस जावपाचे आसा. आमकां तरी सांगूंक ना. मंत्रिमंडळ चेंज जाता म्हणून आमकां सांगूंक ना, आमदारांक सांगूंक ना. ते प्रोगेटिव्ह ऑफ द चीफ मिनिस्टर. इफ ही फाइंड्स दॅट ही रिक्वायर्स अ रिप्लेसमेंट and a good more good people to work in his cabinet, he will definitely do a reshuffle. So it is his prerogative, it is his decision, along with the party president of Goa. नावात चर्चेन तुमचें नाव आसा, माझे नाव